यवतमाळ जिल्ह्यातील राठेगाव विधानसभा क्षेत्रात आदिवासी मुलीबाबत प्रसारमाध्यमातून सुरू असलेल्या कथित 34 मुलीच्या अपहरण व विक्रीच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या असल्याचा खुलासा आर्णी मतदारसंघाचे भाजप आमदार राजू तोसाम यांनी केला आहे। आमदारांनी सांगितले की या प्रकरणात आदिवासी समाजाचा अवमान होईल असा अपप्रचार प्रसार माध्यमातून केला जात आहे। पोलीस अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षांत नोंद झालेल्या घटनांपैकी बहुतेक प्रकरणे निकाली निघाली असून आदिवासी मुलीच्या अपहरण किंवा विक्रीसंदर्भात कोणतीही ठोस पुरावा आढळलेली नाही। माध्यमांनी पसरविलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच आदिवासी समाजाची बदनामी होईल असा अपप्रचार थांबवावा, असे आवाहन भाजपचे आमदार राजू तोसाम केले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव विधानसभेमध्ये खास करून राडेगाव शहरामध्ये एक 2 दिवसापासून आदिवासी मुलींच्या संदर्भात एक दुर्दैवी बाब प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सातत्याने दाखवली जात आहे। ज्या आदिवासी मुलींच्या संदर्भात ज्या 34 मुलींना पळून नेलं किंवा त्या 34 मुलींची विक्री झाली किंवा त्या 34 मुलींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा प्रकारचं जे काही विधारक प्रचार प्रसार माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे, हे मला आवर्जून सांगणे या ठिकाणी वाटतंय। कारण हा आदिवासी मुलींचा अवमान नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे। त्यामुळे आदिवासीची कुठलीही मुलगी त्या ठिकाणी विकल्या गेली नाही, पळून गेली नाही किंवा कुठल्याच प्रकारची घटना घडली नाही, अशा सविस्तर चर्चा मी सन्मान्य SP साहेबांसोबत माननीय कुमार चिंतासोबत चर्चा केली। त्या चर्चेमध्ये मला निदर्शनात आलं की जी काही व्हिडिओ क्लिप आली ते व्हिडिओ क्लिप कुठली आहे, कसं आहे, ते एक व्यक्ती आहे, ते ठरलेले व्यक्ती आहे आणि त्याचे ते बॉयफ्रेंड आहे हेच लक्षात आलं। आणि त्याच्यानंतर ज्या घटना दाखवलेल्या आहेत या 2 वर्षांत 2025 ते 2026 पर्यंत एकूण 63 घटना झाल्या। त्या 63 घटनांपैकी केवळ 3 घटना व्हेरीफाय व्हायच्या आहे, बाकी सगळ्या झालेल्या आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या घटना या 2 दिवसामध्ये ज्या मुलींच्या संदर्भात किंवा ज्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींच्या संदर्भात जी बातमी चालली ती अतिशय चुकीची आहे। जेवढ्याही घटना मी चेक केल्या त्या पोलीस स्टेशन SP ऑफिसकडे बसून, त्यामध्ये एकही आदिवासीची मुलगी नाही। अशा प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये अशा प्रकारची विनंती मी एक आदिवासीचा आमदार म्हणून या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।